हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला. तर भाऊ बहिणीला आलोय आता आम्ही बाहेर गेलो थोडं. तर हो का राजे आताच निघालो. तर आम्ही म्हणते यार थांबाची रात्र वाजले त्या किती भाऊ बहिणी नका तुम्हाला पावणे 9 वाजले ते. होतं सगळं ऍडजस्टमेंट भाऊ बहिणीनं केल्यावर बरोबर आहे का नाही. पण एवढ्या रातचं नाही जावं असं मला बी वाटतंय. सकाळचं रनिंग गाड्या नसत्यात रनिंग सपा आवडती वाटत सुद्धा नाही घरी गेले. तिकडे बी घरी जाऊन झोपणारच आहे. तर बी झोप पाठ आहे का नाही तुला. ह्याला 3-3:30 वाजता उठवायचं मग 4 वाजता हलतो पाठ. तू तिथे गेला का नाही लवकर मला पण काय अरे पाठ तू 4:30-5 वाजता जरी गेला का नाही तरी बी तुझे कातरे घेऊन तू जाऊ शकतो कामाला. 6 वाजता घरी पोचते तिथून 7-8 वाजता जाते. हा अरे थांब अरे सॉरी आहो थांबा. तर गेला भाऊ बहिणी ते काय थांबायचं नाव घ्या नाही. आता आपल्या पद्धतीने जेवढा आपण प्रयत्न करतो त्याला थांबवायचा तेवढा थांबवायचा प्रयत्न करते. पण तो काय थांबाना झालाय. त्याला ओबाळ्या गायवर आलेला आहे. तर तुम्हाला सांगते म्हणजे त्याचं पण एका दृष्टिकोनातून बरोबर आहे. भाऊ बहिणीनं काम असते ती नसते ती त्यामुळं काम लागलंय त्यावर जातोय बरं का कामाला. पण माझं कसं म्हणणं होतं की बाबा आजच्या रात्र थांबावून उद्याच्याला जावं. कसं निम्या रात्रीला एकतर दोघा नवरा बायकोची कटकट झालेली आहे. गेला काही तर बायकोला सोडून गेलेलं आहे. आता आपण तर काय लावू शकतो का सांगा तुम्ही. आपण आपल्या दारात कवाच्या काळे आलेले आहे ती आपण नाही लावू शकतो. नवरा भांडून गेला आणि हे हसते बघा. मला करमणार नाही काय. माझ्या हसण्यात लय मोठं दुःख आहे तुम्हाला नाही माहिती. बघा नवरा गेला माझा लय मोठं दुःख आहे. आता मी त्याला साध्या रस्त्याने म्हणते बर का जाऊ नका म्हणते तुम्ही उद्या सकाळी जावा. नाही तुमच्या नादी लागून मला काही ठरवत नाही. तुमच्या नादी लागायचं नाही म्हणते त्यांच्या नादी. टक्कल कसं झोपले बाया घेतो का काय आता त्यांचं बरोबर आहे. सकाळचं इथलं का उठायचं एकदा झोपलं की माणूस तुझं झोप वाटते. आळस शिकू रात्रभर मोबाईल नाही ना त्याला. रात्रभर आम्ही विसावलं की परत नाही उठ वाटत नाही. जाऊ उलट जीवाची हरासमेंट इथं जायचं यायचं काय लांबचा पण आहे. कामाला बी इथनं लय लांब जायचं तिथनं 60-70 किलोमीटर काम. तर आलो म्हणजे त्यानं आपलं मन राखलं बरं का. आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की राजा आणि पिंकी जे आले ती कशासाठी मोबाईलसाठीच आलेले आहे. ती भांडणं बिडणं काय झालेलं नाही. तर भावा बहिणीनं मोबाईल बघितला आपण ह्याचा अर्थ असा नाही की ती मोबाईलसाठी चालते किंवा मोबाईलच घ्यायचा होता. आता कसं आहे आपण हसतोय कारण की रडलं तरी बी माणसाला मस्करी वाटते आणि हसलं तरी बी माणसाला मस्करीच वाटते. पण काही गोष्टी सिरियस असते त्या सिरियसने जर सांगितलं तर सिरियस वाटतं माणसाला. नाही तर तुम्हाला सांगते मस्करी वाटते. तर ह्यांच्या आहेत का नाही खरंच तू मी झालेला आहे. आता त्याचं इथं घालवून केलाय त्याची बाईक होती. तर असं ना भावा बहिणीनं बरोबर आहे का नाही. आपल्या परिस्थिती अनुसार जसं होणार तसं आपण नक्कीच प्रयत्न करणार. तिच्या लेकरा बाळांना तिला सांभाळायचं बरोबर आहे का नाही. बाबे बाबू महिना काय सुताला लागा नाही. महिना काय खायना झाली भाऊ बहिणींना. महिना अजूनच म्हणजे तिला सगळं इंजेक्शनही दिलेले आहे ती. पण ते काय खाय नाही प्याय नाही अजून काहीच करायला झाली. असा विषय झाला. इन्फेक्शन चायनीज खाल्ल्यावर कसं होतं इन्फेक्शन तसं झालं इन्फेक्शन. आळी गवताची आळी खाल्ली वाटतं तिने. त्याला एका आलाय झोप आली मला. ते माझे इथं चमकले का काय झाले. गेला बाई.
तर असू द्या, येता बाजार घेऊन आलेले हो का मी. काय काय आणलंय तुम्हाला दाखवते मी. ए पोरगं कुठे गेलं? याच एवढे तू है मेरे दिल की राणी, मैं हूँ तेरे दिल की राणी. ह्यांना अंड्याच्या पोळ्या हे केलं असतं तर खाल्लं नसते पोळ्या. अरे दे काय तुझे बाजार आणलाय एवढी बाई. किती नाही, बाजार? मी महिन्याचा असतो माझा बाजार. तांदूळ किती 5 किलो? 3 किलो. हे कोणता आहे? कोलम कोलम नाही हो. कोलमच आहे, मोठा कोलम. कोलम पांढरा असतो 4 तारा अगं 4 पांढरा. प्रकार आहेत, 4-5 प्रकार असतात त्याला. होय. कोलम मोठा मोठा किती बडा आहे बघा. मोठं होतं याला. करू काय सुरुवात? हा का? किलो लावणार बाजार काढायला आता. थोडं फुटल की. ते फुटते ए, तर लई पायरा येड्यावर कुठला? करते. मग काय होतं? राहतं होय ते. कुठला आहे? कळालं असं. पेरेस का काय म्हणते बाई ती? काय? पेरेस का काहीतरी म्हणली. काय नाव आहे साबण? टिना टिना? टिना हा. टिना पावडर पावडर वॉश आहे. जाते मायरा तिकडे झोप जा. उठ उठ. अरे देवा काय ए, उठ उठ उठ. माझं चमकलंय. माझं सुद्धा चमकलंय. तिकडं झोप. हा का? पोरगं त्याला सांडत. हा. त्याला बिस्किट. धरा. मायरा बिस्किट. केवढ्याची येतो भाजी भरली? 155, 200. होय. धरा बिस्किट. खा तू खा, तू खा. विशाल बाहेर येतो पप्पा गेले. तू खा, तू. मला नका, तू खा. तिकडलं ती बाबा मला फोन नका, करतो मला ना. नका. मला चालवायला मम्मीला त्याला सगळं कळतंय आता. जाऊ करा. नीट खायचं कंट्रोल करायचं नाही तेवढं हो. तुला सांगितलं. सोड की. कसं वाटते? मी लय भारी वाटतं. डबल कॅरीला काय काय? काय नाही. जाड केलं बस. असं दाबू? हा. तू खा तू. खा. मला नको. मम्मीला चल. मम्मीला चल. अरे खा की. हा आता तुझं नरडं दाबून झाल्यावर माझं पोट चोळतं गं. हा. त्याला काय म्हणले आहेत ना. आज तू तुझं नरडं दाबून झाल्या तो माझं तुलसी कागद केला ना. म्हणजे वर गेलं. एवढ्याशा बाजार भाव गेलो 2500 रुपये काय. जरा इकडे. का? मला नको. खा की. कसं लागतंय? त्याला एक एकच द्यायचं हातात नाचतो. किरम किरम खातोय तो किरम हा किरम. साबरा आहे. बाबरा. तुझं असलं की तू व्हायला बघ कसा काढतो. त्याला गोड लय आवडतं. खा. निघा नाही त्याला. गोड बी खातो तिखट बी खातो. निघा नाही त्याला. त्याला काढायला की.
कसं काय भाऊ मी बहिणी घरी क्रीमचा बिस्किट आणला होता ह्याला त्याची चाकूने क्रीम काढते अशी गोल आणि त्याला सांगते त्याला ती बरोबर माहिती क्रीमच खायची यायची ती तर चला भाऊ बहिणीनं आणला आपला तो थोडा थोडा बाजार आणि राजाला जाऊ नको म्हणते तर राजा गेला आता भांडी करणं करून त्याला म्हणते थांब बाबा थांब नको जाऊ पण कशाचा राजा आहे झोप पण लागली भूक पण लागली सगळं सगळंच लागल्या म्हणजे झालंय आता मला तर एवढा बाजार ठेवा मी करते काय करू आणले करायचे भुर्जी भुर्जी मी कामाकडे आणले भुर्जी दुसरा भाकरी. त्याला म्हणलं मासं बिसं घेऊ पण कशाचं आता त्यामुळं आमच्या गावचा बाजारात गरम ते कसं खाते बघ किरेम किरेम काढून खाते क्रीमचा दिवा नाही ते. लय गोड खातो लय ते काढून खातो थांब थांब मग सगळं फोड म्हणते दर दूध गरम करून ठेवायचं म्हणजे नासायचं केलं सकाळी केलं का पातेले ठेवले त्याला दूध दिसतो तर चला मग भावा बहिणींना भेटू पुढल्या